कडो निसर्ग मानवा या कवितेत कवीने माणसाला निसर्गाचे महत्त्व कळायला हवे. प्रदूषण न करता त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करावे असा विचार मांडला आहे. येता पावसाची सर चिंब होते धरणी, परी सताविते चिंता तरी मिळेल का पाणी. कवी म्हणतो की पावसाची सर येताच जमीन ओली होते, पण तरीही पुढे पाणी मिळेल का याची माणसाला काळजी वाटत राहते. शायर कहता है कि जैसी ही बारिश की बूंदें ज़मीन पर गिरती हैं और ज़मीन भीग जाती है, ज़मीन गीली होती है, हर तरफ पानी ही पानी होता है, तभी भी इंसान को आगे पानी मिलेगा या नहीं इसकी फिक्र सताती है. स्वच्छ सुंदर धरती राखायची जो तो म्हणे, परी ज्याला त्याला वाटे नेम पाळावे पराने. कवि कहता है कि हर कोई कहता है कि ये खूबसूरत जो ज़मीन है इसकी हिफाजत करना चाहिए. जो तो म्हणतो की आपल्याला स्वच्छ सुंदर भूमीचे रक्षण करायला हवे, पण ज्याला त्याला वाटते की नियम मात्र दुसऱ्यांनी पाळावे. नदी काठी धरतीवर जेथे पाहू तेथे घाण, पर्यावरणाचे कोणा कसे असू नये भान. म्हणे साधला विकास सुरू केले कारखाने, नाही फिकीर सोडली पाण्यामध्ये रसायने. कवी म्हणतो की नदी किनारे जमिनीवर जिथे तिथे पाहू घाणच घाण दिसते. पर्यावरण स्वच्छ असावे ही जाण कोणालाच नाही. शायर कहता है कि नदी किनारे ज़मीन पर हर तरफ जहाँ देखो वहाँ गंदगी है, आलूदगी है. माहौल को साफ रखना चाहिए, इसका किसी को भी ख्याल नहीं है. समाजाची प्रगती साधण्यासाठी माणसाने विकासासाठी कारखाने सुरू केले हे खरे, पण या कारखान्यातील रसायने पाण्यात सोडून पाणी दूषित केले याची काळजी कोणाला नहीं. समाज में तरक्की के लिए कारखाने शुरू किए गए, ये सच है, लेकिन कारखानों से निकलने वाले जो केमिकल्स हैं ये पानी में बह कर जाने की वजह से या पानी में छोड़ने की वजह से पानी आलूदा हो गया और इसकी किसी को फिक्र नहीं है. पिण्यासाठी शुद्ध पाणी साऱ्या भूमीवर असावे, कडो निसर्ग मानवा दिस सोनियाचे यावे. देखो, कवि कहता है कि पीने के लिए साफ पानी पूरे ज़मीन पर रहना चाहिए. पिण्यासाठी शुद्ध पाणी साऱ्या धरतीवर असावे. माणसाला निसर्गाचे महत्त्व कळून भरभराटीचे दिवस यावे, असं कवीने या कवितेतून आपली सदिच्छा व्यक्त केली आहे. अशा प्रकारे या कवितेतून कवीने पर्यावरणाचे रक्षण करावे व पर्यावरण स्वच्छ ठेवावे, घाण करू नये असा संदेश दिला आहे. आता या कवितेत आलेले शब्दांचे अर्थ पाहूया. मानवा म्हणजे माणसाला, धरणी म्हणजे धरती जमीन, परी परी म्हणजे पण परंतु, सताविते म्हणजे त्रास देते, चिंता काळजी, राखायची म्हणजे रक्षण करायचे, पराने म्हणजे दुसऱ्यांनी, विकास विकास म्हणजे प्रगती, फिकीर फिकीर म्हणजे काळजी, दिस दिस म्हणजे दिवस. पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे आजूबाजूचा परिसर निसर्ग. रसायन रसायन म्हणजे केमिकल किंवा धातूचा रस. आता या कवितेत आलेले वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ पाहूया. चिंब होणे, चिंब होणे म्हणजे खूप ओले होणे. नेम पाळणे म्हणजे नियम पाळणे. भान न येणे म्हणजे जाणीव न होणे. सोनियाचे दिस येणे
म्हणजे भरभराटीचे दिवस येणे.